नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवा जीआर, नवा शासन निर्णय निर्गमित करून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर जीआरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत मिळणार, कोण्या पिकासाठी मिळणार आणि ही मदत येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अपडेट तुम्हाला आमचं कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या ऑगस्ट आणि या सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातल्या बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालं होतं आणि नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते। परंतु पंचनामे करून देखील सुद्धा शासनाच्या माध्यमातून मदत मंजूर करण्यात आली नव्हती। परंतु अखेर 12 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे महत्त्वाचा जीआर निर्गमित करून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते सर्वप्रथम बघूया। यामध्ये मित्रांनो, सर्वप्रथम आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूया। तर याच्यामध्ये मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पहिला पात्र झालेला जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यानंतरचा जिल्हा आहे परभणी। परभणीमध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त नांदेडमध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर जवळपास या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। परंतु या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले। पंचनामे झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणं अपेक्षित होतं। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून 12 सप्टेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये, जिरायतीसाठी बागायतीसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि ही 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर विदर्भातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल, या विदर्भातल्या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा ऑगस्ट सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आता शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी स्तरावरती येतील आणि तलाठी स्तराच्या माध्यमातून तहसील प्रशासनाच्या माध्यमातून या याद्या जाहीर होतील आणि याद्या आल्यावर शेतकऱ्यांना आपला वेके नंबर घेऊन सीएससी केंद्राच्या मार्फत आपली केवायसी करायची आहे आणि केवायसी केल्यावरच या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे, अशी माहिती आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या शेतकऱ्यांचं इतर नुकसान झालेलं आहे, आता शेती पिकाच्या नुकसानीसाठी तर नुकसान भरपाई मंजूर झालेलीच आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या शेतकऱ्यांचं जमिनी खरडून गेलेला आहे त्याची वेगळी नुकसान भरपाई, ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेडचं नुकसान असेल, ज्या ज्या शेतकऱ्यांचं आपली गुरंढोरं वाहून गेली त्यांचं नुकसान, मेंढ्यांचं नुकसान, शेळ्याचं नुकसान, या पद्धतीचं सुद्धा नुकसान भरपाई आता पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहे। जवळपास आपण पाहतोय की मागच्या 2 दिवसापासून सुद्धा राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे, ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे, हिंगोलीचा समावेश आहे, बीड जिल्ह्याचा समावेश आहे। याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे याचे पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे आणि आता हे लवकरच शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आपण जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर 2 जीआर निर्गमित झाले। एक जीआर आहे 22 जुलै 2025 चा, दुसरा जीआर आहे 2 ऑगस्ट 2025 चा आणि हा तिसरा जीआर 12 सप्टेंबर 2025 चा, म्हणजे सततच्या पावसाचं अनुदान असेल, गारपिटीचं अनुदान असेल
किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस याचं अनुदान असेल किंवा याच्या व्यतिरिक्त इतर अनुदान असतील, हे सगळे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आलेली आहेत आणि आता शेतकऱ्यांना लवकरच ही आर्थिक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास तेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।